रायगड टेनिस क्रिकेटची मान ज्यानं सातत्यानं संपूर्ण विश्वामध्ये उंचावली, रायगड क्रिकेटचा वंडर बॉय आकाश तारेकर, एक मास्टर माइंड कॅप्टन, खेळाडू आणि अस्तागत यशाच्या उंच उंच क्षितिजावर आकाशामध्ये चमकणारा हा तारा आकाश तारेकरचा केला जातोय मान सन्मान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव आकाश तारेकरचं यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटला आज उरण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, पण अस्तागत 40 नंतर देखील याच खेळाशी सातत्यानं एक प्रभावी नेतृत्व ज्यानं केलं अशा आमच्या फुंडे गावाचे सन्माननीय अजितदादा म्हात्रे यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय महेशदादा कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून जेएनपीटी पोर्ट, मद्रास, चेन्नई, गुजरात सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी जेएनपीटी संघाचं नेतृत्व करणारा एक लेजंड खेळाडू अजितदादांचा या ठिकाणी होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय राजेशदादा कडू यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना हा मान सन्मान देत आहोत. समालोचकांची काही क्षणाकरता थोडीशी दिलगिरी आणि माफी व्यक्त करू, कारण आपण ही परंपरा जोपासतो जिथे पाहुण्यांचं आदरपूर्वक सन्मान करणे ही आपली ओळख आहे. त्यामुळे निश्चितपणे व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करतोय. राजेशदादा कडू आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली उपस्थिती राजेशदादांचं या ठिकाणी आपण करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं मान सन्मान. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये आज या रात्रीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा आदरपूर्वक केला जाणारा सन्मान. तदनंतर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय किशोरदादा कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचाही सन्मान आपण करतोय. तदनंतर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये जितेश दादा कडू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंटला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाकडून. 4 धावा चौकार. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. डीजे आपणास थांबवतोय. डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा राहील. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल, आणि जर का पराभूत झाले तर तुम्हाला वर्षाचे 365 दिवस रायगड प्रीमियर लीग 2027 ची वाट पाहावी लागेल. त्यामुळे ही लढत फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. अनिकेत ने फॉलिंग सिप, व्हाट अ शॉट, क्या बात है. हॅड अँड कोऑर्डिनेशन, इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमा पार. एंड इज वेल. 4 धावा चौकार. खेळ संपलाय. टोटल धाव फलकावरती आपण पाहिला पहिलं दशक 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि काय फटका होता पुन्हा बघा. खरं तर भरपूर चांगला हँड अँड कोऑर्डिनेशन, पायातला लोअर फुल टॉसला दिशा देत असताना या फटक्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवतो अनिकेत मोकल. हा खेळाडू साईगावचा ब्रँड सध्या मैदानामध्ये आहे आणि पाहतच बसला त्या फटकाकडे, खाली पडला. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय सदर रक्षणाय खल निग्रणाय, चांगल्यासाठी चांगला आणि वाईटासाठी वाईट हे ज्यांचं ब्रीदवाक्य अशा नाव्हा शिवा पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस बांधव विशाल भिशे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय विशाल भिशे सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खरं तरी महाराष्ट्राची खाकी वर्दी आहे, त्यामुळे सगळे सण उत्सव आपण आनंदानं साजरे करतो. अशा आपल्या पोलीस बांधवांचा महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचा होणारा सन्मान अतिथी कक्षामध्ये पाहतोय. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आमच्या कलंबोली शहरातून आलेले सन्माननीय रामदाजी महानळवर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. सन्माननीय रामदाजी महानवर या स्पर्धेला लाभलेली उपस्थिती आणि त्या उपस्थितीचा केला जाणारा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत. तदनंतर आमचे मुंबई पोलीस अधिकारी सन्माननीय सचिनजी ठोंबरे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राची खाकी वर्दी हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे, महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचा आहे. हा सन्मान आपल्या सामाजिक सुरक्षेचा आहे आणि हा सन्मान आपल्याला आपण समर्पित करतोय. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय रोहितजी नांगरे पाटील सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचा देखील सन्मान
या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेशदादा कडू यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करतोय. या सन्मान सोहळ्यानंतर परत एकदा चलूया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं, जिथं ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय रोशन पाटील सरांचा. धन्यवाद. पाहुण्यांचं स्वागत आणि मैदानामध्ये शुभम बॉलर त्या ठिकाणी आदर्शचं भव्य स्वागत करताना पाहायला मिळाला. पहिला बॉलला षटकार आणि त्यानंतर बीमर, मला वाटतं नो बॉल प्लस 4, क्षमा असावी, नो बॉल प्लस 4 त्या ठिकाणी पहिला चौका. तर मग एक पुढचा बॉल फ्रीट असेल. शुभमसाठी फुल टॉस आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मोठा गॅप, लॉंग चेस एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला, कमालीचे एफर्ट्स आणि अखेरकार सीमारेषच्या पलीकडे बॉल झाला. नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करणारा शुभमला. इथे मात्र तो हा खणखणीत चौकार. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी, क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीग 2026 महेशदा कडू मित्रमंडळ आयोजित यंदाचा हे हंगाम आपण पाहता. उरण तालुक्याला हा बहुमान मिळाला. सोनारी नगरीमध्ये आपण आहोत. सिद्धिविनायक मैदान. स्विच करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत होत्या आणि अशातच मात्र हा रिव्हर्सचा प्रयत्न योग्य होता का, हा प्रश्न विचारला जाईल शुभमला. कारण चांगली बॅटिंग हा खेळाडू करत असताना मात्र आदर्शचा परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी त्रिफा उद्ध्वस्त करत असताना चारी मुंड्या चित केलंय शुभमला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला खेळाडू बाद. शुभम बॅक टू द डगआउट. रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. मला वाटतं आदर्श पाटील बॉलिंग मार्क वरती आहेत आणि जे अलिबागचे आहेत अप्रतिम अशा अष्टपैलू खेळाडू. कारण यंदाच्या अंगामध्ये पहिल्यांदा आदर्श स्पोर्ट्स आयोजित पावसाळी रबर बॉल रायगड प्रीमियर लीगचं आयोजन संपन्न झालं आणि त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी आदर्श पाटील कडून पाहायला मिळाली. नावामध्ये बरंच काही दडलं आदर्शवत असा हा खेळाडू इथे मात्र कमबॅक करत असताना पहिला विकेट त्याने प्राप्त करून दिला. मैदानाकडे नवीन फलंदाज चाललाय. वेल एज्युकेटेड कौशल गुरवला आपण पाहत आहे, जो कडावचा आहे. कर्जत परिसरातील कडावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. 2 टीममध्ये ही लढत. युवी स्पोर्ट्स अलिबाग ज्याने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. एका बाजूला आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमला आपण पाहता, ज्यांच्या वाटेला बॅटिंग आली आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. समोर पुन्हा एकदा कौशल बॅकफुटला गेले, कट केला बॉलला. व्हॉट अ शॉट, अप्रतिम, टेक्निकली परफेक्ट हा फटका होता कौशलचा. क्लास या फटक्यामध्ये होता. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. बॉलला येऊ दिलं का तर बॅटवरती आणि त्यानंतर लेट कटचा प्रयत्न होता आणि यशस्वी राहिला कौशल. बघा पॉपिंग क्रीजच्या अगदी आतमध्ये तो उभा आहे. त्यालाही माहिती आहे यॉर्कर बॉल होती, मला मोठे फटके मारायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. आता नशिबाची साथ. बॅटला ब्रश करून बॉल थर्डमॅनला निघाला. लॉंग स्टॉपच्या बाहेर, नॉन स्टॉप, सीमा पार. 4 धावा लगातार, दुसरा चौकार. महेश कडू मित्र मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास, क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास. रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार. क्या बात आहे. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपण पाहिला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत असणारे आदरणीय मंगेशदा वाकडीकरांचं संगीत तुम्ही ऐकताय. फुल लेन बॉल शफल झाले होते, चेंडूवरची नजर हटली आणि त्याच वेळेला स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली आणि इथे खेळाडू बादचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. फिंगर गोज अप, बिग विकेट. मोठा धक्का असेल बॅटिंग करत असताना आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला. काय घडलं या बॉलवरती, विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना अलिबागला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता कौशल गुरवला. मोठा धक्का राहील या ठिकाणी टीम कर्जतला. षटक 2 संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कर्जत संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 33 धावा. जरा रिप्ले दाखवा प्लीज स्क्रीनवरती. हा क्षण जो आपण पाहिला. चला खेळाडू बाद थोडे बेंड झाले होते, त्याचा फायदा. हाईट फॅक्टर, इम्पॅक्ट बॉलचा ते देखील पंचांनी ग्राह्य धरला आणि त्यानंतर निर्णय दिला. खेळाडू लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. थोडा लॉंग स्पेल या षटकामध्ये पाहिला. जवळजवळ आदर्शने धावा खर्च केल्या 23, परंतु 2 विकेट त्याच्याही खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे कमबॅक देखील अलिबागचं आपण पाहिलं. यस डीजे.
बिग विकेट मोठा धक्का खरं तर बॅटिंग करत असताना टीम कर्जतला बसलाय. कौशलकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि खऱ्या अर्थाने या टीमचा तो की प्लेअर देखील राहिलाय आणि इथे मात्र त्याला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. अंपायरचा निर्णय अंतिम मानत असताना त्याने मात्र पंचायत निर्णयाचा सन्मान केला. एक उत्कृष्ट हा खरं तर आपण पहिला खेळाडू आहे आणि सातत्याने स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळा पाहिलं. त्याचंही विशेष कौतुक आपण या ठिकाणी करूया. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले चौथ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 4 मागच्या सामन्यामध्ये रंग भरणारा खेळाडू ओमकार गावडे चौक परिसरातील जांभिवली गावचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बरोबरीने आमच्या कर्नाला परिसरातील हा साई गावचा खेळाडू आहे अनिकेत मोकल. स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आले आयकॉन गोलंदाज मयूर फडके मॅन फ्रॉम नांदगाव पनवेलचा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीगचं खरं तर हीच खासियत आहे. प्रत्येक संघामध्ये विविध तालुक्यातील विविध गावातील खेळाडू तुम्हाला एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळतील. आमचे विजय घाणेकर देखील आहेत सध्या इन ॲक्शनमध्ये, जे सरपंच आहेत तळेघरचे. त्यांनाही आपण पाहताय मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना. पहिला बॉल बॅकफुटला गेले, दिशा दिले कव्हरला, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. मारने वाले से बेहतर बचाने वाला होता असं म्हणतात आणि किमान 3 धावा आपल्या संघासाठी पॉईंटच्या फिल्डरने वाचवल्या. या देखील गरजेच्या गोष्टी आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे आणि फिल्डिंगमध्ये जितका तुम्ही धावा वाचवाल तितका फायदा तुम्हाला रन चेस करत असताना पुढच्या इनिंगमध्ये डेफिनेटली होईल आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहिली. 1 रन मिळाली. एंड बदलला. 34वा धाव फलकावरती आहेत. 2 यंगस्टर मैदानामध्ये सध्या बॅटिंगसाठी आपण पाहत आहे. चौथ्या क्रमांकाचा ओमकार गावडे स्ट्राईक एंडला शफल झाले. हाफ ट्रॅकर बॉल पूल करत असताना रोहित शर्मा स्टाईलने बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गुल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मंगेश दादाच आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाच आयोजन आलं ग आता आवाज रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व. गेले 5 पर्व मान मिळाला पनवेल तालुक्याला. सुरुवातीला कसळकणचं मैदान, त्यानंतर लगातार 3 वर्ष आपण पाहिलं आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी शिरडोन नगरीमध्ये मंगेश दादांना मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं मागच्या वर्षी खारघर परिसरामध्ये ओव्याच्या मैदानावरती स्पर्धा पाहिली कैलासी मात्रे यांच्या माध्यमातून. परंतु यंदा नवीन जोमाने नवीन उत्साहात या स्पर्धेचं आयोजन. आणि बघा योगायोग खरं तर गुढीपाडवाचा आजचा दिवस पुन्हा एकदा सर्व आमच्या हिंदू बांधवांना या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतोय. जे व्ह्युअर्स या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन घर बसल्या स्पर्धेचा घेत आहेत त्यांनाही विनंती असेल, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. खूप चांगलं काम सध्या 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून होताना पाहिलं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. समोरला ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ कार्पेट. फटका. खराब फिल्डिंग. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात आणि या फटक्यामध्ये साथ मिळाली, नशिबाची साथ मिळाली ओमकारला, कर्जत संघाला. आणि इथे मात्र येतोय कर्जत संघासाठी हा नशिबाचा चौकार. रायगड एवढ्या मोठ्या स्टेजवरती आपण खेळता त्यामुळे तुमच्याकडून चुकीच्या अपेक्षा नाहीये. खरं तर तुम्हाला सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल तुम्हाला मार्जिन ऑफ एरर टाळावं लागेल, कमी चुका कराव्या लागतील. चुकाल तर तुम्ही विजयाला मुकाल असं म्हणतात. त्यामुळे चुका जितक्या कमी करता येतील तितका करावं लागेल, किंवा हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्वतः विजय घाणेकर आता लॉंग ऑनमध्ये आलेत, जे सरपंच आहेत तळेकरच्या. एक चांगले खेळाडू देखील आयोजक म्हणून त्याची भूमिका राहिली. त्यांना आपण पाहता लॉंग ऑनमध्ये. समोरला सन्मान देत असताना ओव्हर पिच यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. सेन्सिबल क्रिकेट. ओमकारला माहिती आहे ज्या धाबा या ओव्हरमध्ये यायला हव्यात त्या धाबा आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे आता सिंगल डबल रन देखील महत्त्वाच्या राहतील. आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल डबल रन या क्रिकेटच्या खेळामधल्या लाईफ लाईन आहेत आणि तिथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना एंड बदलला. अनिकेत मोकल जर का आपल्या लयमध्ये आला, आपल्या रंगात आला तर त्याला थांबवणं कठीण. 4 मध्ये 10चं योगदान आमचे अजितदादा तांडेल आमच्या ऑफिशियल स्कोरर आमच्यासोबत जॉईंट आहेत. एका बाजूला आमचे मित्र निकेश राऊत जे कर्जतचे आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवरती ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. वन्स अगेन सिंगल याही बॉलवरती मिळाली. षटक क्रमांक 3 संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ 15.33च्या सरासरीने धावफलकावी धावा आपण पाहिला या ठिकाणी. आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत या टीमच्या माध्यमातून 2 खेळाडू बाद 46 धावा. डीजे प्लीज.
महेश दादा या स्पर्धेचे शिल्पकार, माजी सरपंच आणि त्याचबरोबर समाजसेवक, सातत्याने जनसेवा ही ईश्वरसेवा मानणारे सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक महेशजी कडू यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन मंचावरती आपण पाहत आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो, रायगडच्या टेनिस क्रिकेटला दिशा आणि गती देणारे व्यक्तिमत्व मंचावरती आपण पाहता. राकेशभाई गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष आहेत, तेही या सामन्याचा आनंद घेतात आणि स्वतः खानावकर साहेब देखील आपण पाहिला, त्यांना मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. आणि आकाश तारेकरला खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. असंच रायगड जिल्ह्यामध्ये कोणतं गाव नाही आहे जिथे आकाश तारेकरचं नाव नाही आहे. रायगडचा वंडर बॉय म्हणून त्याला संबोधलं जातं, पारगावचा हा सुपरस्टार. अभिनंदन आकाश तारेकर आणि टीम, तुम्हाला ही शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आदर्श आलेत पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. मला वाटतं दोन्ही गोलंदाजाने आपापला कोठा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, कारण 2 स्पेलमध्ये मला वाटतं त्या ठिकाणी मयूर फडकेने धावा खर्च केल्या तब्बल त्या ठिकाणी 23. एकही विकेटाच्या खात्यामध्ये नाहीये. आदर्शने मागच्या ओव्हरमध्ये धावा जरूर 23 खर्च केल्या, पण महत्वाच्या 2 विकेट त्याला मिळालेल्या आहेत. आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फार एंडनं मात्र आदर्श पाटील बॉलिंग मार्कवर, त्याला पाटलांची पाटीलकी त्याला दाखवावी लागेल. नागेश शीदला आपण पाहता शॉर्ट थर्मॅनला जो थळचा खेळाडू आहे. बरेचसे खतर अलिबागचे खेळाडू त्यांच्या बरोबरीने एका बाजूला खतर खालापूर तालुक्याचा चौकच्या अगदी बाजूला असलेला गाव जांभिवलीचा ओमकार देखील पाहायला मिळाला. वॉट अ शॉट, फॉलिंग स्वीप, बैठक झोपला पडला, इम्प्रोव्हायझेशन. अनिकेत मोकलचा हा ट्रेडमार्क शॉट बरोबर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा षटकार उद्या रील व्हायरल होईल. 6 धावा षटकार. फटक्यांमध्ये जास्त गुंतलेले आहेत. मला तर सातत्याने हे प्रयत्न करतात. क्रिकेटच्या खेळामध्ये संघ जिंकणं हे देखील महत्वाचं आणि त्यासाठी प्रत्येक सर्वतोपरी योगदान महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. मिड विकेटकडे मारलाय फटका डीपमध्ये. खराब फिल्डिंग जजमेंट, सेकंडचा कॉल घेऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये ओमकार होता. क्रिकेटने नकार दिला. सिंगल मिळाली, मोमेंटम चांगला मिळाला कर्जत टीमला आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार, पुन्हा सिंगल मिळाली. त्यामुळे 53 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या स्थितीमध्ये कर्जत संघ सध्या पाहायला मिळेल. आताच्या या मॅच मध्ये डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. कर्जत असं म्हणायला हरकत नाही. हा सामना जिंकायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आपटला बॉल बॅकफुटला गेले, स्लॅश केला, नागेशच्या डोक्यावरून मारलाय. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉलच्या मेरिटनुसार बॉलला फॉलो करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल निघालाय दणदण करत, सीमा पार चौकार. ते मंचावरती आपण पाहता वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बहिशेठ घरत जासई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शिलेदार तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतील, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. प्रसाददादा थोरवे ते देखील संघ मालक आहेत. राजेशजी मोडक आमचे मित्र, त्यांचंही स्वागत. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी सिंगल मिळाली. राजेशजी मोडक सध्या वेट लॉसमध्ये जास्त आहेत, खरं तर त्यांचा फिटनेस पाहून आता आम्हालाही वाटतं कधी कधी या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण असं म्हणतात क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचं वैयक्तिक आयुष्य असो, तो फिट आहे तो हिट आहे असं म्हटलं जातं. कारण तुमच्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही किती आयुष्य जगाल हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी फिटनेसकडे लक्ष द्यावंच लागेल. अनिकेतसाठी हा बॉल बॅटला ब्रश करत असताना आपण पाहिला बॅकवर्डला विकेट किपरकडे चालला बॉल, कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. 58 धावा, 15 किलो वेट लॉस, क्या बात आहे राजेश दादा. 58 रन सध्या धावफलकावरती आहेत. 58 धावा. या षटकातला शेवटचा बॉल, 3.5 चेंडूचा खेळ संपला. आदर्शनं चांगली कामगिरी केली जरूर. खराब बॉल, त्याच्यावरती आक्रमण फिरून मारला नटरंग स्टाईलने. बीमर +6. पुन्हा एकदा मोमेंटम कर्जतकडे. 7 धावा या फटक्यावरती मिळतील कर्जत टीमला. षटकार मिळाला आणि आता अनिकेत मोकल आक्रमक झाला. मी मगाशी म्हटलं हा खेळाडू आपल्या लयमध्ये आला, आपल्या रंगात आला की त्याला थांबवणं कठीण आहे. कारण टेनिस बॉलमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये शतक देखील त्याच्या नावावरती राहिला. असा एक विध्वंसक खेळाडू, साई गावचा सुपरस्टार अनिकेत मोकल बॅटिंग करत असताना त्याची वैयक्तिक कामगिरी आपण पाहिली तर 9 मध्ये आतापर्यंत 24 धावा त्याने केलेल्या आहेत. शेवटचा बॉल, फ्रीडचा बॉल आपण पाहता. 2 षटकार, 2 चौकार, ब्लॉक खोलला, क्या बात आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. हे बॉल कुठे ठेवले होते आदर्शने
लास्ट बॉल परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला मात्र या ठिकाणी डॉमिनेट करत असताना शेवटचा बॉल निर्धाव टाकलाय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 गडी बाद 65 धावा. बघा हा बॉल पुन्हा एकदा रिप्ले मध्ये वेगात टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. डीजे प्लीज. नितेश सर ते देखील अतिशय महत्वाचं होतं. या ओव्हरमध्ये आदर्श पाटीलने धावा खर्च केले 19. मागच्या स्पेलमध्ये 23 टोटल. आपण जर पाहिलं 2 षटकामध्ये 42 सर्वात महागडा स्पेल राहिला आदर्शचा या डावामध्ये. 5व्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज निशांत कडवे हा खेळाडू आलाय. निशूला आपण पाहताय मिळकत खारचा हा खेळाडू निशांत कडवे. निशू बॉलिंग मार्कमध्ये आणि आजवर आपल्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक त्याने पटकावल्यात. परंतु पहिल्याच बॉलला निशूचं भव्य स्वागत आपल्या टप्प्यात आलं. क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूचा दमदार खेळाचा थरार रायगड प्रेमी. जबरदस्त आक्रमण अनस्टॉपेबल इनिंग. दोन्ही खेळाडूंचं खरं कौतुक करावं तितकं कमी. दोघांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलंय. काय फटका होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन. बॉल नवीन घ्या लगेच. आमचे बॉल बॉय तात्काळ मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आदरणीय आपण पाहता चित्रलेखाताई पाटील चिऊताई त्यांचे चिरंजीव युवी यांच्या नावाने हा संघ खेळतोय. युवी स्पोर्ट्स अलिबाग. तर एका बाजूला खरं तर 189 मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार आदरणीय महेंद्रशेठ तोरवे फाउंडेशन कर्जत हा संघ आपण पाहू शकाल मैदानामध्ये आहे. चांगली लढत या ठिकाणी नक्कीच अपेक्षित राहील. कंचन पालकर सर आमचे डिनर ब्रेकसाठी सध्या दाखल झालेत. एका बाजूला आमचे अजितदादा चांगलं स्कोरिंग करताना आपण त्यांनाही पाहत आहे. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ असो किंवा कोणताही इव्हेंट असो या गोष्टी फार महत्त्वाच्या. तन मन धन प्रत्येकाची मेहनत आर्थिक देखील बाब असते. प्रत्येकाचं सहकार्य फार महत्त्वाचं राहिलंय. शफल झाले पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. क्या बात आहे. पलटवार करतो आता निशू. पहिला बॉल स्लॉटमध्ये टाकला. यावेळेला मात्र परफेक्ट बुंध्यात टाकला. यॉर्कर स्लाइडली आउट ऑफ द ऑफ स्टंप. फलंदाजाला डॉमिनेट करणारा हा चेंडू पण पाहिला. निर्धाव भरधाव वेगाने टाकलाय निशूने डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे आतापर्यंत 2 गडी बाद 71. 71 धावा समोर. याही वेळेला मोठी संधी होती परंतु प्रॉपर बॉल बॅटला स्पर्श करत नाही. मिडल झालेला नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. बरोबर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल घेतली. दोन्ही खेळाडू तगडे आहेत. दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज एंडला आला की त्याच्याकडून मात्र मोठ्या कामगिरीची अपेक्षा. 10 मध्ये 24 धावा आतापर्यंत अनिकेतच्या खात्यामध्ये राहिल्या. तर एका बाजूला 9 मध्ये 23 चं योगदान देतो ओंकार गावडे हा खेळाडू. निशू तयार. ओव्हर द विकेट. याही वेळेला हेलिकॉप्टर अनऑर्थोडॉक्स टाइप टिपिकल अनिकेत मोकल चा लांब लचक उत्तुंग असा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. मागचा पाय वर घेत असताना इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पाय होता उजवा आणि त्यानंतर आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड बॅट स्विंग लाजवाब षटकार पाहायला मिळाला. आक्रमण वन्स अगेन हल्ला. इथे एलिव्हेशन कमी मिळालं. संधी होती फिल्डरला. कमालीचे प्रयत्न अप्रतिम एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स लावत असताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिल मिसाल जो भिंगारीचा खेळाडू आहे हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. या संघामध्ये आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली. त्याने प्रयत्न अप्रतिम केले. सोपा झेल नव्हता. बघा समोरच्या दिशेला जीवाच्या आकांताने धावत गेला. 2 धावा मिळाल्या अनिकेतला बॅटिंग करत असताना. हाफ ट्रॅकर उंच गेला. बॉल प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप मध्ये फिल्डर बॅक एरियामध्ये बॉल पडेल का तर नाहीये. वॉट अ कॅच. अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी लावलेत फिल्डरने. मंथन डाकी मॅन फ्रॉम हाशिवरे. कार्ले किंडीच्या अगदी उजव्या बाजूला एक मोठं गाव आहे हाशिवरे. त्या हाशिवरे गावला रिप्रेझेंट करणारा हा मंथन डाकीचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या क्षेत्रकासाठी. क्या बात आहे. अनिकेत देखील मैदानाच्या बाहेर चालला. 3 गडी बाद 80 धावा. अनिकेतची कामगिरी आपण जर पाहिली तर वैयक्तिक त्याने आपल्या संघासाठी धावा केल्या तब्बल 32 धावा.
बघा मागचा झेल सुटला होता साहिल कडून, सोपा नव्हता आणि त्यानंतर मंथन डाकीने काय प्रयत्न केले, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि इथे प्रयत्न सोडले नव्हते आणि रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडला मंथन डाकीने. अनिकेत जो अतिशय विध्वंसक झाला होता, 13 मध्ये 32चं योगदान, 3 षटकार 2 चौकार, डावामध्ये